नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर वयवारीचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, तर वडिलांचे सध्याचे वय काय असेल? तर मुलांनो पहा, आता सुरुवातीला तुम्हाला 2 वर्षापूर्वीचं वय त्या ठिकाणी दिलेलं आहे. 2 वर्षापूर्वी तुलना कोणाची कोणासोबत आहे? वडिलांची तुलना मुलासोबत दिलेली आहे. तर मग आपण काय करायचं? वडिलाचं आणि मुलगा यांचं वय अगोदर काय करायचं आपल्याला घ्यायचंय. मुलगा समजा जर 1 वर्षाचा असेल मुलांना 2 वर्षापूर्वी, तर वडिलांचं वय त्याच्या 6 पट आहे. म्हणजे वडिलांचं वय किती होणार मुलांनो? 6x होणार आहे, बरोबर. तर आता हे जे आहे जे 2 वर्षापूर्वीचं आहे, मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? आज त्यांचं वय काढावं लागेल. म्हणजे 2 वर्ष वडील मागे होते. जर आज तुम्हाला यायचं असेल तर +2 किती करावं लागेल? याच्यामध्ये +2 करावं लागेल मुलांनो. आणि मुलाच्या वयामध्ये सुद्धा आपल्याला 2 वर्ष ऍड करावे लागतील, कारण हे जे वय आहे दोघांचे 6x आणि x हे 2 वर्षापूर्वीचे होते. आता मुलांना त्यांनी असं सांगितलं, सध्या वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होणार आहे. मग ही जी अट सांगितलेली आहे त्या अटीप्रमाणे मांडणी करायची. सध्या म्हणजे आज वडिलांचं वय मुलांनो 6x अधिक 2 वर्षाचं आहे. मग वडिलांचं वय हे म्हणजे काय? बरोबर मुलाचं वय किती आहे मुलांनो? सध्या x अधिक 2 आणि मुलाच्या म्हणजे काय करायचं? गुणिले करायचं आणि त्याच्या 5 पट घ्यायचं. म्हणजे याला गुणिले किती करायचे? 5 करायचे. मग हे समीकरण सोडवा. 6x अधिक 2 बरोबर ह्या 5 ना आतमध्ये गुणून घ्या. 5 एक 5 त्याला मल्टिप्लाय बाय x आणि प्लस 5 दोन एकी झाले मुलांनो 10. आता संख्याकडे संख्या घ्या. 5x हे 6x कडे येतील आणि 2 हे 10 कडे जातील. 6 मधून हे 5x वजा झाले मुलांनो. या ठिकाणी फक्त 1x राहील आणि बरोबर हे अधिक 2 होते तिकडे गेल्यावर वजा होतील. 10 मधून 2 गेले मुलांनो 8. म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली? 8. तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय, वडिलांचं सध्याचं वय किती? मुलांनो वडिलांचं सध्याचं वय किती आहे? 6x अधिक 2 वर्षाचं. म्हणजे 6 गुणिले त्याला x करा. x म्हणजे 8 आणि अधिक त्याच्यामध्ये 2 मिळवा. म्हणजे 6 8 48 आणि 2 48 आणि 2 झालं मुलांनो 50 वर्ष. म्हणजे वडिलांचं आजचं वय किती याचं आहे? 50 वर्षाचं आहे.